माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुला या खोलीत झोपायचं ना तर झोप. नसत्या चौकशा कशाला करतेस? उद्या सकाळी रमावतीला जायचंय मला. माझे बाबा पण शेतामध्ये खूप काम करायचे दमायचे पण ते नाही कधी आम्हाला असं काही बोलले. ए बघे माझ्याशी जास्त सलगी करण्याचा प्रयत्न करू नकोस. सणासुदीला चेहऱ्यावरचं बारीक हसू सुद्धा सण मोठा करतं. उठणं लावायचंय तुम्हाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मीच नाही म्हटल्यानंतर काय मजा आहे? लक्ष्मी तयार आहे पण विष्णू नाहीये घरात. ते गेलेत रमावतीला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. घे. अरे पोलीस झालं म्हणून काय झालं? शेवटी आम्ही देखील माणसंच आहोत. इतर कैद्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे. आजवर कुठल्याही गुन्हेगाराला मी एवढं जवळ केलेलं नाही. मी गुन्हेगार नाहीये. अरे म्हणूनच हॅपी दिवाळी म्हणालो ना. बाळा, अरे तू माझ्या मुलासारखा आहे. काही गरज नाहीये मला तुमचा मुलगा समजण्याची. पूर्वी सुद्धा एक जण असाच भेटला होता. तोही मला मुलगा समजायचा. चांगला जीवावर उठला माझ्यानंतर. मला ना चीड येते असल्या खोटेपणाची. तुझ्या जागी दुसरा कोणी असताना तर टायर मध्ये घालून ट्यूब बनवली असती. पण मला तुझी कीव येते. नियतीने आजवर तुझी खूप वाट लावली. आता मी कशाला? पण तू चिंता करू नकोस. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची आपण पैन पै वसूल करू.
अगं चल चल ते आज लक्ष्मीपूजन आणि घरातले दोन्ही करते पुरुष आज बाहेर. बरोबर आहे. आम्ही ना करतेस ना. अरे आता आज दिवाळीच्या दिवशी तरी भांडू नकोस माझ्याशी. नाही भांडत नाही. हे आवरा बाबा, आवरा. हे आवर की वहिनी, दिवा लावा लावा. पेटवा बिजली. काय काडी पेटवत आहेत नाही. घरामध्ये एवढ्या काड्या लावताय. ही काडी पेटवत पेटवा पेटवा. दुसरी पण बिजली. काय वहिनी लवकर ही काडी पेटवत आहे ना. गाडी पेटत आहेत नाही. खऱ्या अर्थाने घरच्या लक्ष्मीच्या हातून दिवा लागला. तुम्ही मला काही बोललात का? हो वहिनी, आवरा की आता. लक्ष्मी पूजा करा. आम्हाला दुसऱ्या लक्ष्मीची पूजा करायला जायची. म्हणजे पत्ते खेळायला जायचो. चला काय ते करा. हे बाय कर की. हो वहिनी, घ्या गुलाबाचं फुल घ्या, लावा तिकडं. सावकाश सावकाश दिवा पदर पेटेल. हळदी कुंकू लावायचं असते. काय चला निघू काय आम्ही आता. चला लक्ष्मी देवी की जय. चला प्रसाद घेतो रे बाबा. काजू वडी खाणार काय. जय. आत्या. गंगामावशी, मी वामन. वामनराव,
बसा. नाही गंगामावशी बसा बसा बसा. गंगामावशी राजन कुठे आहे? मला माहित नाही. बर, तुम्हाला हॉस्पिटलमधनं इथे कोणी आणलं? मला वकील साहेबांच्या माणसाने इथे आणलं. तो रोजच इथे येतो. मला काय हवं नको ते विचारतो. तुम्ही त्याला विचारलं नाही राजन कुठे आहे म्हणून? विचारलं. मी रोज तेच तर विचारते, पण मला कोणी काही सांगत नाही. लोक म्हणतात तो जानकीला सोडून पळून गेला, पण माझा राजन तसं नाही हो. लहानपणापासून किती जीव आहे त्याचा जानकीवर. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. कदाचित वाकणीसांचाच माणूस असेल. तुम्ही दार उघडा. राजन कुठे? सांग सांग, माझा राजन कुठे? काय केलं तुम्ही लोकांनी त्याचं? आता रे मिळतंय ना मग गपगीट. उगाच नसत्या चौकशा का करतेस? कारण तिचा मुलगा सापडत नाहीये म्हणून विचारतीये. आणि आता मीही विचारणार आहे. मला माहित नाही. आधी मला विचारू तर दे. बोल आता, राजन कुठे आहे? आता बऱ्या बोलांनी राजन कुठे आहे ते सांग. नाहीतर बाबूचं जे झालं ना तेच तुझंही होईल. मला माहिती नाही. हे बघ, वाईट हे तुम्ही का होईना, पण तू काही दिवस गंगा मावशींची सेवा केलीस, तेव्हा आता हात उचलायला लावू नकोस. बोल बोल, राजन कुठे आहे? हे बघ, माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं ना तर माझा तळतळाट लागेल. काळजी करू नका गंगा मावशी. राजन कुठे आहे हा सांगेलच, कारण यालाही ह्याच्या जीवाची काळजी आहेच की. आहे ना? बोल बोल. सांगतो साहेब, सांगतो साहेब. राजन पनवेलच्या पोलीस स्टेशनला आहे. व्हॉट? त्यांनी आमच्या माणसाचा खून केलाय. पोलीस स्टेशन? राजन 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 गंगा मावशी, राजन तुम्ही काळजी करू नका, काहीही चिंता करू नका. राजन नाही नाही, राजनला राजन मी आहे ना. राजनला काहीही होणार नाही. राजन मी सोडवेन राजनला. राजन मी सोडवेन राजनला. जानकी,
बरं वाटतं ना लक्ष्मीचं पूजन करताना? आणि दिसतेय सुद्धा किती सुंदर आज. मी तो दिवा पेटवला म्हणून अहिल्याबाई साहेब रागवले नसतील ना? अगं तुझ्या हातचाच गुण आहे तो. तुला आठवतंय नवसाईच्या जत्रेत बघ नरसिंहाच्या हातातलं निरांजन विझलं तेव्हा तूच लावला होतास की नाही तो दिवा? असाच प्रकाश देत राहा सगळ्यांच्या आयुष्यात. तुझ्या पायगुणाने या नरसिंहाला खूप खूप यश मिळू देत. माझ्याशी कधी बोलतील ते? उद्या पाडवाय बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं. छान साडी नेस, सगळे दागिने घाल आणि नवऱ्याला ओवाळ. ही घे, ही साडी नेसायची उद्या. हा, ही दिवाळीची माझ्याकडनं भेट. हा, तुला आवडली का? तू साई मध्ये माझ्या जानकीच्या पाठीशी उभी राहा. तिला सुखात ठेव. लक्ष्मी, तुझं तोंड का पडलं कळतंय मला. अगं आज पाडवा म्हणून तुला साडी आणली होती. ती बी माझ्या कष्टाच्या कमाईची. त्यासाठी कुणाकडे उसनवारी केली नाही मी. माझ्या परीस गण्याला घ्यायचं ना काहीतरी. गण्याला काय कमी आहे तिथं? म्हणजे पोरी बरोबर पोरग पण दिलं का काय? रखमे, आपल्या जावयाची ही पहिली दिवाळी. पण त्याला भेट काय देणार? झेपत नसेल तर अशी नाती जोडावीच कशाला? अगं जावई इथं आलं नाही म्हणून काय झालं? पण त्यांना काहीतरी भेट द्यावी लागणार असेल. काय देणार? अगं काहीतरी गोडधोड कर की. पोरांना बी बघून येईल. एवढी हौस असेल ना तर हलवायच्या दुकानात विकत आणा काहीतरी आणि पाठवा. गच माझे हाड कशाला वाजवताय? लक्ष्मी, अगं जावई काय माझा एकट्याचाच नाही, कळलं? सणासुदीचं तोंड चालवू नका माझं. लक्ष्मी, जा गोडधोड कर. आपली पोरं आहेत तिथं. अरे सुमित्रा, सुमित्रा, लवकर ये. किती आरडाओरडा करताय? चल 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 वळ मला. इथे इथे नाही काय, हे पण आपल्या बापाच आहे. चल 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 चल. ही बघ, ही पूर्व आहे, ही पश्चिम. हो चल ये ये. काय ओळख की काय अंगठी ओळखतोय? काय दिसते रे बाबा. अरे बाबा विक्रमादित्यला त्रास होईल बाबा. हे माझ्याकडनं माझ्या लाडक्या बायकोला, एकुलत्या एक बायकोला, चिकन्या बायकोला गिफ्ट. हे धर. थांब 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 थांब. हे थांब 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 थांब. हे धर, हे धर, हे धर, हे धर. आता मला सांग, हे माझं गिफ्ट
तू मला काय गिफ्ट देणार? मी तुम्हाला लवकरात लवकर एक मोठं गिफ्ट देणार आहे. तू मोठं गिफ्ट देणार म्हणजे म्हणजे तुझे बाबा आहेत ना, पुजारी आहेत ना, ते देवासमोरचे 4 साखरपुटाने देणार आणि काय देणार? साखरपुटाणे असले तरी बाबांचा आशीर्वाद असणार आहे तो, कळलाय? आणि मी म्हटलं मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे, ते खूप मोठं छान गोंडस. अरे म्हणजे पोरग देणार. अरे बाबा, हॅलो हॅलो विक्रमादित्य, या बाहेर. असं काय करताय? कोणी बघेल ना. अरे बघितलं काय लेकरं, बाला घाबरतो काय? आतलं पोरग माझं आहे आणि बाहेरचा बाप त्याचा आहे. तुला सांगतो सुमित्रा, याचं बारसा असं दणक्यात करायचं. रमावती गावाला, अख्ख्या गावाला बोलवायचं त्याच्या बारशाच्या घोगऱ्या खायला. मग सत्य आहे बघ पण वाजला. काय 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 मला काय फराळाचं खायला देणार की नाही? देते. लवकर. बोल रे राग्या, दिवाळीच्या शुभेच्छा. अहो मालक, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायची गरजच नाही. 12 महिने तुमची दिवाळी चालली असते ना. अरे बोल, रमावतीमध्ये दिवाळी कशी साजरी होते? आता जोरातच चालली म्हणायची की. आता किल्लेदारांचे पाय आमच्या गावाला लागले म्हटल्यावर काय म्हणायचं? गावाचं भाग्यच उजळलं की. किल्लेदार कोण? किल्लेदार वामन किल्लेदार. आणि नुसते येऊन नाही गेले, त्या राजनताई शेटेच्या आईला सुद्धा भेटून गेले. म्हटलं जाता जाता तुमच्या कानावर ही बातमी घालावी. बाकी काय, आता नेहमीप्रमाणे ही दिवाळी सुद्धा तुमची जोरातच जाणार म्हणायची की. अरे दिवाळी गेली खड्ड्यात. काल रात्री जुगारात हरलोय. 40,000 रुपये खर्च झाले. चल ठेव, चाल. हा ठीक आहे. वामण्या रमावतीला गेला, हे काय भानगड आहे? साहेब, बाहेर मीडियाची माणसं येऊन थांबली आहेत. त्यांच्यासमोर काय फराळ ठेवायचं ठरवलं तुम्ही? नाही, मला नाही वाटत काही त्यांच्या अपेक्षा असतील म्हणून. त्यांना किती दिलं तरी कमीच. भाऊजी नमस्कार करते. राहू दे बाळा, सुखी राह. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही. गेले का ते? आत्ताच गेले, गाडीतच बसत असतील. मग मी थांबू का त्यांना? काही महत्वाचं काम आहे का ग? महत्वाचं म्हणजे ओवाळायचं राहिलंय ना. पाडव्याचं ओवाळायचं राहिलंच आहे का तुझं? हो, म्हणजे मी तयारीच करत होते आत, पण ते खाईत असेल ना खूप. ठीक आहे.